येस. गुड इव्हिनिंग सर्व विद्यार्थी मित्रांचं आजच्या लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत. इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास 2 आणि या विषयातील धडा क्रमांक 3 चा शेवटचा भाग आणि धडा क्रमांक 4 यांचा एकत्रितपणे जो लेक्चरचा आपण भाग घेणार आहे त्याचं नाव आहे उत्क्रांती. तेव्हा या लेक्चरमध्ये सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण उत्क्रांतीचा विचार करतो, स्क्रीन शेअर करतो आणि त्यानंतर आपण लेक्चरला स्टार्ट करूयात. जेव्हा आपण उत्क्रांतीचा विचार करतो त्यावेळी सुरुवात करूयात आपण विश्वापासून. आता थोडक्यात जाऊयात, आपण कमी वेळेत जाऊयात. कारण आधी आपण विश्व निर्मिती ते इतिहास, विश्व निर्मिती ते भारत हा इतिहास पाहिलेला आहे. त्यानंतर पुढे आपण सूर्यमालेचा इतिहास पाहिलेला आहे. त्यानंतर आपण अनेक प्रकार वेगवेगळे पाहिलेले आहेत. कालगणनेमध्ये सुद्धा आपण भरपूर या विषयीची माहिती घेतलेली आहे. तेव्हा आज आपण जे वळणार आहे ते उत्क्रांतीकडे आणि त्याची सुरुवात म्हणजे विश्व निर्मितीपासून 13.70 अब्ज वर्षांपूर्वी एक प्रचंड मोठा स्फोट झाला आणि एका क्षणामध्ये विश्वाची निर्मिती झाली. त्यानंतर 4.5 अब्ज वर्षांपूर्वी सूर्याची निर्मिती झाली. आता कशी झाली, काय झाली हे सगळं आपलं पाहून झालेलं आहे. आणि सूर्यासोबतच त्याच्या बाजूला असणाऱ्या सर्व वायूंचं एकत्रीकरण होऊन त्या ठिकाणी ग्रहांची निर्मिती सुरू झाली. आणि हे जे ग्रह आहेत या ग्रहांपैकी तिसरा ग्रह म्हणजेच आपली पृथ्वी आणि या पृथ्वीची निर्मिती सुरू झाली. सूर्यासारखी सुरुवातीला एक आगीचा गोळा असणारी ही पृथ्वी होती आणि जवळपास 80 कोटी वर्ष लागली या आगीच्या गोळ्यावर जल म्हणजेच पाणी निर्माण व्हायला. आज पृथ्वी हा जलग्रह आहे, पण 80 कोटी वर्ष, 80 करोड वर्ष लागली आगीच्या ग्रहाचं म्हणजे या अग्निग्रहाचा जलग्रह होण्यासाठी. आणि हा जो जलग्रह झाला तो अशा पद्धतीने आपल्याला झालेला दिसून येतो. मुद्दाम इथे GIF इमेज घेतली नाहीये कारण तेवढं क्लिअर किंवा स्पष्ट तुम्हाला इथे कळालं नसतं. हे पहा, आगीचा गोळा आणि तो कशा रीतीने हळूहळू थंड होत आलेला आहे. हे जे मध्ये तुम्हाला व्हाईट कलरची मध्येच तुम्हाला पृथ्वी दिसत असेल पहा, व्हाईट अर्थ, आणि मध्येच तुम्हाला ब्ल्यू कलरची अर्थ दिसत असेल. त्याच्या मागचं कारण असं आहे की पृथ्वीवर अनेक वेळा हिमयुग अवतरलेला आहे. हिम म्हणजे बर्फ, म्हणजे पृथ्वीवरचा सगळं पाणी आहे ते गोठून गेलं की त्याचा बर्फ तयार होतो. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे विज्ञानानुसार की बर्फ म्हणजे पाण्याचा ज्यावेळी बर्फ तयार होतो, ज्यावेळी ते तापमान त्याचं कमी होत जातं किंवा ते 4 अंशांपर्यंत कमी होताना ते त्याचं कॉम्प्रेशन ते दाबलं जातं, पाणी कमी होतं. पण 4 अंशांपासून 0 अंशांकडे जेव्हा ते पाणी वळतं तेव्हा ते पाणी जे आहे ते वाढायला सुरू, तो बर्फ आहे तो वाढायला सुरुवात होते. म्हणून तर गच्च भरून ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीला जर का आपण फ्रीज मध्ये ठेवलं, गच्च पाण्याने भरलेली पाण्याची बाटली आहे तिला जर आपण फ्रीज मध्ये ठेवलं आणि जर का पूर्ण बर्फ होऊ दिला तर अशा प्रकारच्या पाण्याची बाटली फुटण्याची शक्यता असते. कारण बर्फ आपला आकार विस्तार पावतं आणि त्यामुळे हिमयुगाच्या काळामध्ये संपूर्ण पृथ्वीवर जणू काही बर्फच होता. मग पुन्हा पाणी, पुन्हा बर्फ, पुन्हा पाणी, अशा प्रकारे हा विषय चाललेला होता. पण आगीपासून जलग्रह होण्याची ही सगळी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला लागली 80 कोटी वर्ष आणि मग झाली सजीवांची निर्मिती. बघा, आपला जन्म
आपल्या मात्या पित्यांपासून. मानवाचा जन्म म्हणतात ना ते काही उत्क्रांतीचा सिद्धांत वगैरे आहे वानरापासून वगैरे. वानराचा जन्म त्याच्या पूर्वजापासून, हे सगळं आपल्याला मागे 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 घेऊन जाणं शक्य आहे. अरे पण पहिला सजीव कसा काय आला? पृथ्वी पाण्याची, जलग्रह, त्यावर सगळी जमीन म्हणजे धूळ माती वगैरे वगैरे सगळं. पण तिथे पहिला सजीव म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये जीव आहे, आत्मा आहे, बरोबर ना? ते चैतन्य आहे, ते कसं काय तयार झालं? आज मी तुम्हाला त्याचंही उत्तर देणार आहे. यस. जे वर्तुळ तुम्हाला दिसत आहे ते वर्तुळ म्हणजे पृथ्वी आहे आणि आतमध्ये लिहिलेलं आहे 100° म्हणजे पृथ्वी ज्यावेळी थंड होत होती तेव्हा झालं काय, असे मोठमोठे जे काही धूमकेतू येऊन आदळत होते त्यातील काही धूमकेतूंनी पाणी आणलं, वाफ आणली, जल आणलं आणि ते जेव्हा या ठिकाणी आदळले तेव्हा त्या आगीमुळे त्या पाण्याची वाफ झाली. वाफ झाली की ती वर जायची, वर गेली की ती थंड व्हायची, थंड झाली की ती खाली पडायची, परत पाण्याची वाफ व्हायची, परत थंड व्हायची, परत खाली पडायची. हळूहळू खाली असणारी आग आहे ती शांत होत गेली पृथ्वीवरची आणि हे जे पाणी आहे, जे 80 कोटी वर्ष मी तुम्हाला सांगितलं ना, तशी करोडो वर्ष त्यातली असे पाणी असणारे, जल असणारे, H2O म्हणजे पाणी हे असणारे घटक तसे धूमकेतू धडाधड धडाधड पृथ्वीवर आदळत होते. आणि यांच्यापासून ज्यावेळी हे पाणी तयार झालं, पाण्याचा जलग्रह तयार झाला, तेव्हा जी मूळ जी आग होती त्या पृथ्वीमधली ती अर्थातच आतमध्ये दाबली गेली, पृथ्वीच्या आतमध्ये, बरोबर ना? मग आतमध्ये आग आणि बाहेरून पाणी, एवढं जर का सगळं पाणी तयार झालेलं आहे, हा जलग्रह तयार झालाय, तर आतली आग शांत बसेल का? शक्यच नाही. त्या आगीमुळे बाहेरचे पाणी उकळत राहतंय, याची सतत वाफ होते आणि हे जे उकळण आहे या पाण्याचं ते 100° घडतंय. पाण्याची वाफ व्हायला 100° तापमान लागतं. तुम्ही जेव्हा आंघोळीसाठी पाणी तापवता, ते गॅसवर तापवा, चुलीवर तापवा किंवा काही गिजर लावा, काही करा, जेव्हा वाफ सुरू होते तेव्हा ते 100° असतं. अशा रीतीचं 100° तापमान आणि त्याच्या सोबत ही सगळी वाफ वर गेल्या, ढगांचा विजांचा कडकडाट आणि धडाधड विजा खाली कोसळत होत्या. एकतर उकळतं पाणी, त्याच्यात धडाधड कोसळणाऱ्या विजा आणि याच्या सोबत पाणी आलंय म्हणजे हायड्रोजन आलेलं आहे, ऑक्सिजन आलेला आहे, आलंय लक्षात? आणि त्याच्यासोबत वेगवेगळे मॉलिक्युल्स, वेगवेगळी मूलद्रव्य तयार व्हायला लागली आणि त्यातच NH4, त्यातच CH4 आणि त्यातच H2S, ही जी मूलद्रव्य आहेत ही सगळी तयार व्हायला लागली आणि या सगळ्यांचं एकत्रित मिश्रण CH4, H2S, NH4, विजांचा कडकडाट, उकळतं पाणी 100° आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आहे हजारो वर्ष, लाखो वर्ष, करोडो वर्षांमध्ये जेव्हा ही स्थिती आली त्यावेळी सजीवांची निर्मिती सुरू झाली. पहिला सजीव तेव्हा जन्माला आला. आणि हा सजीव पाण्यामध्ये जन्माला आला. पाणीच पाहताय ना तुम्ही. आता जी मुलं ऍप मध्ये नाही ती काय करणार? पहिला सजीव पाण्यामध्ये जन्माला, पाण्यामध्ये जन्माला आला, पाण्यामध्ये जन्माला आला, पाठ करत बसते. तुम्ही पाहताय ना निळ्या रंगामध्ये 100° उकळतं पाणी. त्यामुळे तुम्ही विसरणार नाही, तुम्हाला पाठ करायची गरज नाही. पुस्तक इथं राहील, तुमचं नॉलेज इथं राहील. तो सजीव पाण्यात जन्माला आला, पहिला सजीव, हे पुस्तकात लिहिलेलं आहे, पण तो कसा जन्माला आला हे फक्त
आपण सांगू शकतो. आणि अशा प्रकारचं संशोधन काही शास्त्रज्ञांनी केलं आणि त्यांना जो असा घटक सापडला तो सजीव म्हणजे काय, एक प्रोटीन, प्रथिनांचा एक बारीक कण जो दिसत सुद्धा नाही, तो पहिला सजीव तशा रीतीचा हा तयार झाला आणि याला आपण म्हणतो आदिजीव. आदी म्हणजे आधीचा जीव, सगळ्या जीवांच्या आधीचा जीव, आदिजीव. अमिबा नाही बर का, अमिबाचा उल्लेख नाही. अमिबाच्याही आधी कुणीतरी असेल, लक्षात घ्या. अमिबाच्या आधी आदिजीव जो कोणी आहे तेच नाव त्याचं. आणि हा जो आदिजीव आहे हा अतिशय सूक्ष्म, हे सगळे एकपेशीय सजीव म्हणजे एकपेशीय ही आपल्या शरीरामध्ये अब्जावधी पेशी असतात. अब्जावधी पेशी म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा मी एक पेन घेतला, या पेनाने समजा मी माझ्या या बोटावरती एक छोटासा निप ठेवला किंवा ठेवल्यासारखं फक्त केलं, तरी त्या जेवढ्या भागावर मी ठेवल्यासारखं केलं फक्त त्या भागामध्ये करोडो सजीव पेशी आहेत. करोडो. विचार का त्या किती लहान असते. तुम्ही रोज अंघोळ करता त्यावेळी साबण लावलं पाहिजे ना. हा, काही जण असंच बुडूबुडू, शाळेला उशीर झाला, बादली घ्यायची, उलटी करायची, निघाले शाळेला. असं नाही. तुम्ही जेव्हा अंघोळ करता, साबण लावता आणि जेव्हा तुम्ही तुमचं बॉडी घासता, शरीर घासता काथ्याने, तेव्हा तुमच्या शरीराची जी घाण बाहेर पडते, ती घाण, तो मळ म्हणजेच अशा एकपेशीय सजीव म्हणजे एकपेशीय पेशी ज्या आहेत आपल्या शरीरातल्या, त्या मृत पावलेल्या करोडो पेशींचे ते मृतदेहच आहेत. ती सगळी मळ म्हणजे. तर हे असे एकपेशीय सजीव जे आहेत त्याची इथं निर्मिती झाली. आणि हे पाहण्यासाठी म्हणून तुम्हाला सूक्ष्मदर्शकाची गरज असते. सूक्ष्मदर्शक हे पुस्तकातली दोन्ही चित्र घेतली तिथे आपण. सूक्ष्मदर्शक इथे इथे हे पहा, हे जे आहे ना, हे तुम्ही पाहिलंही असेल बघा तुमच्या शाळांमध्ये वगैरे. कधी कोणीला काही ब्लड टेस्ट वगैरे झाली किंवा काही झालं तर तुम्ही ब्लड टेस्टला तुमची कधी झाली असेल तर पाहिलं असेल. असं इथे टोचतात, रक्त काढतात, ते एका चौक अशा आयताकृती काचेवर ठेवतात, त्याच्यावरून दुसरी काच ठेवतात आणि ते ती जी काच आहे ती इथं ठेवली जाते आणि इथं भिंग असतं. हे भिंग आहे इथं पण आणि इथं पण, म्हणजे थोडक्यात ही दुर्बीण झाली आणि याच्यामधून पाहिलं जातं आणि हे गोल फिरून त्याला ऍडजस्ट केलं जातं आपल्याला किती स्पष्ट पाहायचंय ते. तर अशा पद्धतीने ते चेकिंग केलं जातं. त्याच्या आतमध्ये लाखो पेशी अशा सापडू शकतात. तर अशा रीतीच्या सूक्ष्मदर्शकाची गरज आपल्याला त्यासाठी असते. तर अशा प्रकारे आपण पाहिलं सजीवांची निर्मिती किंवा उत्पत्ती किंवा जन्म कसा झाला ते पाहिलं. आता पहा, इथून पुढे सुरू होणार आहे ती प्राणीसृष्टी. मुळात आपण केलंय काय, जो तुमचा पुस्तकातला तिसरा धडा आहे त्या धड्याचा शेवटचा भाग, तिसऱ्या धड्याची सुरुवात आहे ना, त्यामध्ये सूर्यमालेचा उल्लेख आहे आणि शेवटी फक्त प्राणीसृष्टी आणि प्राण्यांची काही वैशिष्ट्य आहेत. 3 ओळींचा विषय येतो आणि प्राणीसृष्टीचं एक वाक्य म्हणजे 4 ओळी. 4 ओळींसाठी कशाला स्पेशल लेक्चर घ्यायचं. शिवाय हे जे आहे भाग, हा जो भाग आहे, हा भाग खरं तर त्यांनी पुढच्या धड्यामध्ये पुस्तकात टाकला असता तरी चाललं असतं. कारण पुढचा धडा इथून पुढे सुरू होतो, उत्क्रांती. तर बघा, प्राणीसृष्टी म्हणजे काय, तर एकपेशीय सजीवांपासून, जो मगाशी आपण पाहिली ना एक ती पेशी, तर तिची असे तुकडे होत, तिचे 2 पेशी, 4 पेशी, 8 पेशी, अशा त्या पेशी जुळत 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 अब्जावधी पेशींचे वेगवेगळे सजीव तयार होत गेले, वेगवेगळे जीव तयार होत गेले आणि त्याच्यातून सजीवांची ही सगळी निर्मिती झालेली आहे.
आणि त्याच्यामध्ये त्या सजीवांमध्ये वनस्पती आले, प्राणी आले, विषाणू आले, जीवाणू, कीटाणू सगळे 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 आले. त्यामध्ये जे प्राणी आहेत त्यांची 3 वैशिष्ट्ये आहेत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्राणी श्वासोच्छवास करतात. श्वासोच्छवास म्हणजे श्वास घेणे आणि उच्छवास म्हणजे श्वास सोडणे. याला म्हणतात श्वासोच्छवास. अशा रीतीने प्राणी श्वासोच्छवास करतात. एक प्राणी मी तुम्हाला बाजूला दाखवत आहे. त्याच्या सोबत दुसरं वैशिष्ट्य ते म्हणजे अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी प्राणी हालचाल करतात. लक्षात घ्या, आपल्याला अन्न मिळवण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं कंपल्सरी. तर असं का जावं लागतं? जावं लागतं. कारण काय? तर आपल्याला जर का लक्षात घ्या, वनस्पती हालत नाहीत. वनस्पती जात नाही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. का नाही जात? कारण त्यांना जे अन्न मिळवायचंय ते सूर्याच्या उष्णतेपासून मिळतंय आणि ते जिथं उभे आहे तिथे ते मिळू शकतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये असे अवयवच कधी तयार झालेत की त्यांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल. आपल्या शरीरामध्ये हरितद्रव्य नाही, त्यामुळे सूर्याच्या उष्णतेचा वापर करून आपण आपल्या शरीरामध्ये हरितद्रव्य म्हणजे आपलं अन्न आपण डायरेक्ट तयार करू शकत नाही. म्हणून आपल्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं कंपल्सरी आहे. आणि मग आपण असं जेव्हा जातो त्याला म्हणतात हालचाल. मूळ कारण ते आहे. म्हणून तर ही शाळा शिकायची, म्हणून तर मोठं व्हायचं. कशासाठी? खाण्यासाठी. ते बघा, तो पण शोधतोय अन्न कुठे. सगळ्या गोष्टी कशासाठी चालल्यात? मम्मी पप्पा काम करतात, आई आजी आजोबा काम करतात, मामा मामी काका काकू काम करतात. कशासाठी? खाण्यासाठी. तुम्ही शाळेत जाता, परत येता, कशासाठी? मोठं व्हायचं, मोठी नोकरी लागेल, मोठा गाडी घ्यायची, मोठा बंगला घ्यायचा. सगळ्यात मेन काय? तिथं बसून डायनिंग टेबलवर आवडीचे पदार्थ खायचे. बरोबर ना? ते जर अन्न डायरेक्ट आपल्या शरीरात तयार होत असतं, तर कशाला मी ऑनलाईन तास घेतला असेल? कशाला तुम्ही माझ्या पुढे येऊन बसले असते? कसली शाळा आणि कुठलं काय? आपण पण एखाद्या झाडासारखे सूर्यामध्ये जाऊन, सूर्याच्या उष्णतेत जाऊन उभे राहिलो असतो. क्लिअर? हालचाल. आणि तिसरं प्राण्यांचं वैशिष्ट्य आहे ते आहे, काही प्राणी जे आहेत ते अंडी घालतात, म्हणजे नवीन पिलाला जन्म देताना. आणि काही प्राणी जे आहेत ते डायरेक्ट पिलांना जन्म देतात. काही जी अंडी घालतात, उदाहरणार्थ कोंबडी, आणि काही डायरेक्ट पिलांना जन्म देतात. म्हणजे उदाहरणार्थ माणूस, आपण सगळेजण आपल्या आईच्या पोटातून बाहेर येतो. आपण काही अंड्यातून बाहेर येत नाही. क्लिअर? हे आपली 3 वैशिष्ट्य आहेत प्राण्यांची. आता बघा प्राण्यांची निर्मिती कशा पद्धतीने होत गेली. उत्क्रांती म्हणजे तो जो पहिला सजीव होता ना, तो पहिला वाला सजीव, तिथून ते आतापर्यंतचे सगळे प्राणी कसे तयार होत आले, याला म्हणतात उत्क्रांती. पण एकदम घडत नाही बरं का. ते एका झटक्यात घडत नाही. त्यासाठी करोडो वर्ष लागतात, अब्जावधी वर्ष लागतात. 3.5 अब्ज वर्षांपूर्वी सजीवांची निर्मिती झाली आहे. तिथून आजपर्यंतचा प्रवास आपल्याला पाहायचा आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया त्याची व्याख्या किंवा याचा अर्थ काय. सतत आणि संथ वेगाने होणारा बदल. तुम्ही काहीतरी ऐकलं असेल पहा, मानवाचा पूर्वज माकड होता, वानर होता. सर, त्या वानराला, त्या माकडाला शेपूट होतं ना, आपल्याला कुठे शेपूट? बाळांनो, ज्या गोष्टीचा वापर आपण करणार नाही ती गोष्ट नष्ट होत जाते. सतत वापर केला नाही तर संथपणे तो बदल होत जातो आणि ते शेपूट नष्ट होत. आणि पुढची गोष्ट, जर सतत, मानवाकडे बुद्धी आहे, सतत वापर केला, संथपणे वापर केला,
तर संथपणे वाढत 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 आपला इतका विकास झालेला आहे आपल्या बुद्धीच्या वापरामुळे की बाळांनो, आज आपण सगळ्या पृथ्वीवर राज्य करतो. इतकंच काय, चंद्रावर आपलं यान पोहोचलंय, इतकंच काय मंगळावर आपलं यान पोहोचलंय, इतकंच काय त्या ठिकाणी जाऊन राहण्याचा आपण आता विचार करतो. कशाच्या आधारे? सतत आणि संथ वेगाने होत जाणारा बदल म्हणजेच उत्क्रांती. चार्ल्स डार्विन नावाचा शास्त्रज्ञ होता, त्याने ही संकल्पना मांडली. नेक्स्ट, त्याने 2 ग्रंथ लिहिले त्याच्या अभ्यासावर. त्याने खूप अभ्यास केला, जगामध्ये खूप मानली जाते. सगळे मानत नाहीत बरं का याचं संशोधन, पण खूप लोक मानतात. कारण दुसरं संशोधन काय, मग ज्या कुठल्या देशा माहिती असेल त्या देशातला जो कोणता देव असेल त्या देवाने असा आशीर्वाद दिला आणि मग या पृथ्वीवरती मानवाची निर्मिती झाली. असं नाही ना, त्यांनी असा आशीर्वाद दिला आणि डायरेक्ट सजीव आले. जे सजीव आले म्हणजे त्यांना मम्मी पप्पा असले पाहिजेत ना, बरोबर. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करूयात आपण, धार्मिक दृष्टिकोनातून विचार केला, पुराणांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर गडबड होईल. देवाच्या माध्यमातून देव जी संकल्पना आहे ती संकल्पना कशी आली हे पण शिकणार आहे तुम्ही, पण ते 6वीच्या धड्यांमध्ये आहे. इथं आपण पाहणार आहे इतर सजीव कसे, सगळ्यांची कशी निर्मिती आली. त्या डार्विनने काय केलं, डार्विनने एक सिद्धांत मांडला, एक पुस्तक लिहिला, ग्रंथ लिहिला, ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसीज. म्हणजे काय, प्राण्यांच्या प्रजातीचा उगम. म्हणजे तो जो तुम्हाला मी एक पेशीचा प्राणी दाखवला ना सुरुवातीला, तो कसा तयार झाला ते, तिथून ते आतापर्यंतचे वेगवेगळे प्राणी कसे तयार झाले एवढं सगळं त्याने या पुस्तकामध्ये मांडले, या ग्रंथामध्ये मांडले त्याच्या. हे पहा, हा आहे तो डार्विन. ठीक आहे, हा माझा थोडा तुम्हाला ढाकला जातोय त्याचा चेहरा, पण इथं दिसणार आहे तुम्हाला त्याचा चेहरा पण. तर त्याने असा सगळा अभ्यास केला प्राण्यांच्या प्रजातीच्या उगमाचा. आणि मग लोक म्हणायला लागली माणसाचं काय. मग त्याने माणसावर सुद्धा संशोधन केलं आणि सेपरेट एक दुसरा ग्रंथ लिहिला. हे पहा, तो डार्विन. आणि पुस्तक जे मानवाच्या अवतरणाविषयी, मानवाच्या निर्मितीविषयी, मानवाच्या जन्माविषयी पुस्तक लिहिलं, जो ग्रंथ लिहिला त्याचं नाव आहे द डिसेंट ऑफ मॅन, मानवाचे अवतरण, चार्ल्स डार्विन. जबरदस्त काम. हा, याच्या काही संशोधनामध्ये समजा काही प्रश्न विचारले तर किंचित असा भाग आहे की ज्याची उत्तर, थोडीफार उत्तर आहे ती नाही देता येत लोकांना किंवा संशोधकांना, वैज्ञानिकांना नाही देता येत. असं आपण म्हणूयात की आज आपल्याला उत्तर त्याचं सापडलं नाही, पण लगेचच अख्खं चक्क संशोधन कुणीही बाजूला ठेवू शकत नाही, हे लक्षात घ्या. तर हे 2 ग्रंथ यांनी लिहिले आणि त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलं की हा विकास कसा झाला. तर या विकासाची पहिली गोष्ट म्हणजेच अपृष्ठवंशीय सजीव, म्हणजेच पाठीचा कणा नसलेले सजीव. उदाहरण आहे गोगलगाय. बघा, अपृष्ठ, पृष्ठ म्हणजे पाठ, पाठीचा कणा नसलेले सजीव म्हणजे नुसता स्नायू. बघा ती गोगलगाय, नुसते स्नायू, नुसता शरीर आहे, आतमध्ये हाडं अजिबात नाहीत. तर याच्यामध्ये पुढे खूप डिटेलमध्ये नॉलेज आहे. तुमच्यापैकी कुणी जर का पुढे 12वीला सायन्स घेतलं, 11वी 12वीला सायन्स, तर त्यामध्ये झूलॉजी नावाचा एक स्पेशल सब्जेक्ट असतो. बायोलॉजी म्हणजे शरीरशास्त्र, आणि त्यामध्ये 2 सब्जेक्ट असतात, एक बॉटनी असतो, एक झूलॉजी असतो. बॉटनी म्हणजे वनस्पतींचा अभ्यास आणि झूलॉजी म्हणजे प्राण्यांचा अभ्यास. त्यामध्ये या प्राण्यापासून म्हणजे याच्यापेक्षा लहान प्राण्यांपासून सुरुवात आहे आणि खूप डिटेल सुरुवात आहे, खूप डिटेल माहिती. तुम्हाला एक गंमत सांगतो, इकायनोडर्माटा या नावाचा एक कॅटेगरी, म्हणजे अशी काही सजीवांची कॅटेगरी, काही प्राण्यांची कॅटेगरी आहे, एक प्रकार आहे त्याच्यातला. तो प्रकार कसा आहे बघा. समजा असा विचार करा की हे जे बोट आहे, हे बोट म्हणजे ते प्राणी. हा, याचे समजा मी 3 तुकडे केले, 2 भाग केले, तर याचे 3 तुकडे होतील, बरोबर. यातला हा जो इकडचा तुकडा आहे ना, हा भाग,
हा भाग खालचा जो अवयव आहे ना हा सगळा तयार करेल, म्हणजे एक स्वतंत्र सजीव झाला, तो मरणार नाही. जो शेवटचा भाग आहे ना हा भाग इकडचे वरचा अवयव तयार करेल, तो पण मरणार नाही. आणि जो मधला भाग आहे ना ज्याचे दोन भाग तुटलेले आहेत, तो दोन्ही बाजूला अवयव तयार करेल आणि एका सजीवाचे 3 सजीव तयार होतील. धक्का बसला. तुमच्या समोर उदाहरण आहेत काही. पाल पाहिलीये का? पाल पाल घरात मारताना वगैरे पाहिली असेल ना. पालीचं शेपूट तुटलं म्हणजे पाल म्हणून पावली तर जिवंत होणार नाही, शेपूट तुटलं तर शेपूट परत येतं. हे असं आहे. आणि याचाच एक भाग आपल्या बॉडीमध्ये पण आहे, आपल्या शरीरात पण आहे मानवाच्या. आपल्या शरीरामध्ये आपलं जे पोट आहे, पोटाच्या मागे आहे आतडे, आतडा आहे, त्याच्यावरती आहे लिव्हर, आपलं यकृत. ते जे यकृत आहे ना ते समजा त्याचा एखादा भाग समजा कट झाला काही कारणामुळे, तर आपल्या बॉडीमध्ये ती क्षमता आहे की तो भाग आहे तो रिपेअर करता येऊ शकतो. काही लोक काय करतात, काही लोक खूप दारू पितात आणि ते लिव्हर खराब होतं, मग ते मरतात. ते लिव्हर सांभाळलं गेलं पाहिजे, ते यकृत सांभाळलं गेलं पाहिजे. पण काही सजीवांमध्ये ही गोष्ट आहे बरं का. जेवढा भाग तुटेल त्याच्यातून नवीन भाग. म्हणजे असा विचार करा, समजा मी एखादा माणूस आहे तो काहीतरी काम करतो आणि काम करताना अचानक त्याचा हात वगैरे अडकतो. मूवी मध्ये पाहता ना, पिक्चर मध्ये असा एक हात अडकतो आणि तो हात तुटतो. तो तुटलेला हा जो हात आहे तो पॅक होऊन जातो. बघ कारखान्यामध्ये दाखवला जातो असा हात, एखाद्या हिरोच्या ओळखीच्या एखाद्या माणसाचा हात दाखवतात. आता तो जो हात आहे लक्षात घ्या, जर ती इकायनोडर्माटा नावाचे जो प्रकार आहे सजीवांचा तो समजा माणसामध्ये असता, तर माणसाचा जो तुटलेला हात आहे त्या ठिकाणी परत नवीन हात आला असता. आणि जो तुटलेला हात आहे त्याने अख्खी बॉडी परत तयार केली असती. म्हणजे जर माझा असं झालं तर तुम्हाला 2-2 योगेश पाटील सर नंतर दिसले असते. असं घडलं असतं. थोडीफार क्षमता आपल्यामध्ये आहे. ठीक आहे, कुठे? लिव्हरमध्ये, यकृतमध्ये. आणि सोबत आपल्या ज्या जखमा दुरुस्त होतात त्या ठिकाणी सुद्धा याचा थोडासा वापर होतो. मृत पेशी आहेत त्या ठिकाणी दुसऱ्या सजीव पेशी ज्या आहेत त्या जन्माला येतात. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. पाठीचा कणा नसलेल्या सजीवांच्या बाबतीत आपण बोलत होतो. त्यातलं गोगलगायचं आपण उदाहरण पाहिलं. दुसरं उदाहरण पहा, पाठीचा कणा असलेले. आधीचे बघा, आधीचे होते अपृष्ठवंशीय. आता अकट होणार, कारण पाठीचा कणा आहे ना, विरुद्धार्थी शब्द पृष्ठवंशीय सजीव. म्हणजे काय? पाठीचा कणा असलेले म्हणजेच कोण? मासा. तुमच्यापैकी जे नॉनव्हेज खाणारे मुलं आहेत त्यांना माहिती आहे, जर का मासा खायचा असेल तर त्याच्यामध्ये एक मोठा काटा कमीत कमी असतो. खूप काटे असतील तर घरचे पण म्हणतात राहू दे, एकतर आम्ही तुला काढून देतो, नाहीतर खाऊच नको. खूप काटे असतील तर खायला अडचण येते, तर व्यवस्थित जमत नसेल तर. पण माशाच्या आतमध्ये जे काटा आहे, जो काटा आहे तो काटा म्हणजेच त्याचा पाठीचा कणा. आणि एकटा मासा असा नाही, असे अनेक प्राणी आहेत अगदी मानवापर्यंत. हे पहा, काही जणांची नावं इथं दिसत आहेत तुम्हाला. पेट्रोमायझॉन, शार्क, तरळी, कासव, सॅलॅमेंडर, घार, काओला, नाही काय कोआला आणि कांगारू अशी नावं आपल्या इथे दिसत आहेत. पृष्ठवंशी, ज्यांना पाठीचा कणा आहे असे प्राणी. आता हे झाले पाण्यातले मासे. ठीक आहे, ही फक्त माहिती सांगितली तुम्हाला मी. पण पाण्यातल्या अपृष्ठवंशीय प्राण्यापासून पाण्यातल्या पृष्ठवंशीय प्राण्यापर्यंत आपण पोहोचलो. पण आपण तर जमिनीवर आहे ना. मग झालं काय? अपृष्ठीय वंशीय हे जे प्राणी होते याच्यातले काही जण पाण्यामधून बाहेर पडायला लागले. मासा बाहेर पडल्या काय होणार? तडफडणार, ऑक्सिजन नाही मिळणार, मरणार. असं किती काळ? एकदा, दोनदा, एक मासा, दोन मासा, हजार मासा, लाख मासे, करोडो मासे, अब्जावधी मासे. आणि मग हळूहळू हा जो प्राणी आहे, हा जो मासा आहे, हा मासा स्वतःच्या देहामध्ये बदल करायला सुरुवात केली त्याने. आणि तो जो बदल होता त्या बदलामधून तयार झाले उभयचर प्राणी.
म्हणजेच असे प्राणी जे पाण्यातही वावरू शकत होते, फिरू शकत होते, पोहू शकत होते आणि जमिनीवर सुद्धा जमिनीवर सुद्धा फिरू शकत होते. जमिनीवर फिरायचं कसं? जमणार नाही लगेच. त्यातलंच एक उदाहरण बेडूक. पाय बघा. मागचे पाय, पुढचे छोटे पाय. मागच्या पायांनी पाणी मागे सरकत पुढे निघाले आणि जमिनीवर आला की टुनटुन उड्या मारणार. बरोबर. मगर, सुसर, बेडूक, टोळ. टोळ म्हणजे बेडकातच एक वेगळा प्रकार. अशा प्रकारचे प्राणी म्हणजे उभयचर प्राणी, जे पाण्यातही राहू शकतात आणि ते जमिनीवर सुद्धा राहू शकतात. दोन्हीकडे उभयचर. आता उभय हा शब्द का वापरलाय? जलचर, आधीचे होते जलचर, अपृष्ठवंशीय प्राणी जलचर. मासा जलचर ना, जलामध्ये राहणारा जलचर. उभयचर, उभय म्हणजे दोन्ही, जे आहे ते सगळं, जमिनीवर पण पाण्यात पण. उभयचर. बेडूक आपण उदाहरण पाहिलं. आणि त्याच्यानंतर पुढे नंतर या प्राण्याने स्वतःच्या शरीरामध्ये बदल करायला सुरुवात केली. जर मला जमिनीवर राहायचं तर मला माझ्या शरीरामध्ये बदल करायला सुरुवात केली पाहिजे. आणि बेडूक, मगर, सुसर यांनी काय केलं? शेवटी त्यांच्या पायातली जी ताकद होती ती एका बाजूने काय लागलं? पायाची गरज नाही आपल्या जमिनीवर हे करायचं, म्हणजे ते जे आहे ते पोहण्यासाठी पाणी मागे टाकण्यासाठी आपले हातपाय वापरते ना, तर ते इकडून तिकडे असे ते स्वतःला ढकलायला सुरुवात केली त्यांनी. आणि त्याच्यातून सुरुवात झाली भूचर प्राण्यांची. आणि जे इकडे तिकडे ढकलत होते, इकडे इकडे सरकत निघाले. हे भू म्हणजे जमीन, जमिनीवर राहणारे जमिनीवरचे भूचर, जमीनचर म्हणजे भूचर. आणि त्यातच सुरुवात झाली सरपटणाऱ्या प्राण्यांची. साप. निघाली की नाही पाण्यातून बाहेर? पाण्यात पण दिसतात बघा, पण पाण्यातल्या जमिनीवर नाही राहू शकत. जमिनीवरचा पाण्यात नाही जात. खूप थोड्या जाती आहेत अशा प्रकारच्या सापांच्या, ज्या दोन्हीकडे राहू शकतील. हे निघतात पुढे जमिनीवरचे भूचर. पण जमिनीवर नुसतं फिरणं त्याच्यापेक्षा अरे ते झाडावर जायचं, हे करायचं, ते करायचंय. किंवा मगरी आणि सुसरी सारखे किंवा बेडका सारखे प्राणी, मग यांना ताकद पाहिजे ना शरीरामध्ये, बॉडीमध्ये. ते उठले पाहिजे, आपलं शरीर उचललं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ताकद लावली. आणि शेवटी जेवढा त्यांनी हातावर पुढच्या त्या 2 पायांवर जोर द्यायला सुरुवात केली, त्याच्यातून पुढच्या 2 पायांची ताकद वाढत गेली. आणि त्यातून प्राणी उभे राहिले. 4 पायांचे प्राणी तयार झाले. आणि मग हे प्राणी वर निघाले, आकाशामध्ये म्हणजे झाडावर चढले, झाडावर उडी मारायला सुरुवात केली, उंच उड्या मारायला सुरुवात केली. आणि शेवटी त्यांना लक्षात आलं की आपल्याला जर उंच उडायचं असेल, हवेत जायचं असेल, तर आपल्याला पंखांची गरज आहे. त्यांच्या शरीरात तसे बदल व्हायला सुरुवात झाली. पडायचे, धडपडायचे, लागायचं, मरायचे. अशी करोडो वर्ष उलटली. आणि मग या पुढच्या 2 हातांचं रूपांतर पंखामध्ये झालं. मागच्या 2 पायांचं रूपांतर छोट्या पायांमध्ये झालं. वजन कमी झालं, हाडं पोकळ झाली. आणि त्यातून खग तयार झाले. खग म्हणजे पक्षी. आता हे कसे तयार झाले? तर याचा अर्थ, पक्ष्यांचा अर्थ असा लक्षात घ्या. ख म्हणजे आकाश. बघा, खगोल हा शब्द वापरला जातो. ख म्हणजे आकाश, आकाशातले गोल म्हणजे खगोल. आणि या संपूर्ण आकाशाचा अवकाशाचा अभ्यास करणारं शास्त्र खगोलशास्त्र. भूगोल. भू म्हणजे जमीन, गोल म्हणजे जमिनीचा गोल. आणि या भूगोल म्हणजे या जमिनीच्या गोलाचा म्हणजे पृथ्वीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भूगोलशास्त्र. ख म्हणजे आकाश, आणि आकाशात उडणारे पक्षी म्हणजे खग. अशा प्रकारे पक्ष्यांची निर्मिती झाली.
आणि या पक्ष्यांची जी निर्मिती त्याच्यानंतरचा शेवटचा टप्पा, जो आजपर्यंतचा शेवटचा टप्पा आहे, तो आहे सस्तन प्राणी. येस, सस्तन प्राणी म्हणजेच आपण सुद्धा त्याच्यात येतो. हा सर्वात जास्त प्रगत टप्पा आहे पृथ्वीवरच्या सजीवांचा. 3.5 अब्ज वर्षांपासून चाललेला हा प्रवास आहे. सस्तन, आता सस्तन थोडासा फोडून सांगतो मी तुम्हाला. सस्तन म्हणजे आई आपल्या बाळाला जे दूध पाजते ते स्तनातून दूध पाजते, त्यामुळे तो सस्तन हा शब्द वापरलेला आहे. मग जो कोणता माणूस असेल किंवा गाय असेल किंवा काय म्हैस असेल, कुठलाही प्राणी घ्या तुम्ही, तो सस्तन प्राणी आहे, तो सर्वात प्रगत आहे. हा पृष्ठवंशीय प्राण्यांचा सर्वात प्रगत टप्पा. याचं काम काय, आधीच याचं पिलांचा जन्म कसा होतो बघा, बाळाची पोटात पूर्ण वाढ होते आणि मग बाळाला जन्म दिला जातो. बाकीचे प्राणी काय करतात, अंड घालतात आणि त्या अंड्याला ऊब दिली जाते. तर तुमच्यापैकी कुणी खेड्यापाड्यात पाहिलं असेल, कुणी गेले असेल किंवा कुणी राहत असेल, तर पहा, कोंबडीने जर अंड दिलं तर ती कोंबडी त्या अंड्यावर बसून राहते, पंखांमध्ये ती अशी त्याला अंड्यांना एकवटून ठेवते. कशासाठी, त्याला ऊब देत राहते. ती ऊब दिल्यामुळे त्याचं पोषण होत राहतं आतमध्ये आणि त्या अंड्यामध्ये असणाऱ्या प्रथिनांच्या, प्रोटीन्सचा जो तो जे काही आहे भाग, तो फोडून पक्षी बाहेर येतो. मानवाचं कसं आहे किंवा सस्तन प्राण्यांचं कसं आहे, पोटातच बाळाचा जन्म होतो, पोटातच पूर्ण बाळ तयार होतं आणि मग बाळ बाहेर निघतं, त्याचा जन्म होतो. आणि त्यानंतर पुढे जन्म झाल्यावर काही काळ जे आहे ते बाळाचं पोषण आईच्या दुधावरच होतं. बरोबर आहे ना. अगदी मानवाचा, आपला तर विषय लक्षात घ्या, पुरुषांचा किंवा स्त्रियांचा, म्हणजे मानव प्रजातीचा थोडक्यात, तो असा आहे की बाळाच्या जन्मानंतर पहिल्या 1 तासामध्ये, 1 ते 1.5 तासामध्ये बाळाला लगेचच आईचं दूध पाजलं जातं. आणि या दुधामध्ये इतकी प्रचंड शक्ती असते की त्या शक्तीमुळे आपण जगातल्या अनेक रोगजंतूंसोबत, जीवाणूंसोबत, विषाणूंसोबत आपलं शरीर संघर्ष करू शकते, एवढी ताकद आपल्यामध्ये येते. आणि नंतर पुढचे काही काळ, म्हणजे 6-1 महिन्यापर्यंत फक्त बाळाचं दूधच चाललेलं असतं. आणि नंतर मग हळूहळू इतर अन्न पण सुरू होतं दुधाच्या सोबत. आणि मग हळूहळू आईचं दूध बंद केलं जातं आणि बाकीचं अन्न सुरू केलं जातं. कारण आपण हळूहळू आपण पृथ्वीवर वावरण्याच्या पात्रतेचे होऊ लागतो. ती ताकद, ती क्षमता आपल्याला आईमुळे मिळते. तर त्यातलं हे उदाहरण आहे दूध देणारी गाय. गाय हे एक सस्तन प्राण्याचं उदाहरण आहे. एक उदाहरण म्हणून हा फोटो फक्त मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. ठीक आहे. आता हा झाला सस्तन प्राण्याचा टप्पा. हा सर्वात शेवटचा टप्पा. म्हणजे आपण कुठून पाहिलं पहा, अपृष्ठवंशीय प्राणी ज्यांना पाठीचा कणा नाही, व पृष्ठवंशीय प्राणी जे पाण्यात राहत आहेत, जलचर दुसरा टप्पा. जलचरांच्या नंतर ते जमिनीवर यायला बघायला लागले, मग दोन्हीकडे राहायला लागले, उभयचर तिसरा टप्पा. उभयचरांच्या नंतर ते जमिनीवर आले, भूचर. त्यात आपण सरपटणारे प्राणी पाहिले, भूचर चौथा टप्पा. मग पहिले आकाशात उडणारे खग, बरोबर ना. भूचर मध्ये सगळे आले बरं का, ते वाघ, सिंह, हत्ती, जिराफा पासून साप, नाग, ते गांडुळापर्यंत सगळे आले. मग खग, खग म्हणजे आकाशात उडणारे, चौथा टप्पा. आणि चौथ्या टप्प्याच्या नंतर सस्तन प्राणी, हा 5वा टप्पा. अशा 5 टप्प्यांमध्ये आपण सजीवांचा विकास किंवा उत्क्रांती पाहतोय. पण तुम्हाला एक गंमत सांगायची मला, याच्यामध्ये काही अपवाद आहे. अपवाद म्हणजे काय, की नियम त्यांना लागू होत नाही. तो आहे सस्तन असूनही अंडी घालणारे 2 प्राणी आहेत. म्हणजे जे सस्तन आहेत, की जे बाळाला दूध पाजू शकतात, तरी पण अंडी घालतात. एक तर त्याने अंडज असावं, म्हणजे अंडी घालणारं असावं, किंवा बाळाला जन्म देणारा म्हणजे जरायुज असावं. अंडज किंवा जरायुज असे 2 शब्द आहेत. ते अंड पण घालतात आणि ते बाळाला दूध पण पाजतात, असे 2 प्राणी आहेत.
अख्ख्या पृथ्वीवरती अपवाद आहेत, असतात, अपवाद असतात. म्हणजे उदाहरणार्थ आपला वर्ग असेल, वर्ग सगळा शांत बसलाय, पण एक दोघं असतात ना काहीतरी काहीतरी खोड्या काढणारे, काहीतरी कुरबुर करणारे, अपवाद. शांत वर्गातला हा अपवाद. आलं लक्षात अपवाद काय ते. तर तसे दोन प्राणी आहेत, त्यातला पहिला जो प्राणी आहे तो आहे प्लॅटिपस. प्लॅटिपस हा प्राणी आहे, त्यात तो बदक चोचा असं त्याला मराठीत म्हटलं जातं. बदक चोचा म्हणजे काय हे पहा, या प्राण्याची पुढची चोच पहा. तो धावपळ करतो, तो वेगात चाललेला आहे, पण तुम्ही चोच पाहू शकता. ती चोच बदकाच्या चोचीसारखी आहे. त्याचं नाव तो ज्या देशामध्ये आहे म्हणजे ऑस्ट्रेलिया, बघ तर तिकडचं त्याचं जे नाव आहे ते प्लॅटिपस आहे. आपल्याकडे त्याचं नाव काय ठेवायचं? त्याची चोच बदकासारखी दिसते म्हणून बदक चोचा. आपल्याकडच्या बदकासारखी चोच दिसते ना, बदक चोचा, आपण असं नाव ठेवलं. हा जो प्राणी, हा प्राणी अंडी घालतो, पण अंडी घालून सुद्धा तो नंतर बाळाला दूध पाजू शकतो. त्या असा हा सस्तन प्राणी आहे. दुसरा उदाहरण, अँट ईटर. अँट म्हणजे मुंगी, ईटर खाणारा, मुंगी खाणारा म्हणजे मुंगी खाऊ. तर मुंगी खातो प्राणी? हो. आता कशी खातो? जीभ बघा त्याची, बघा अँट ईटर, दिसली का जीभ? ती जीभ सरळ वारुळाच्या त्या बिळाच्या आतमध्ये घालतो आणि मुंग्या त्याला चिकटतात मुंग्या त्याला. ती जीभ अशी बाहेर काढतो आणि डायरेक्ट तोंडामध्ये टाकून तो खाऊन टाकतो. असा अँट ईटर म्हणजे मुंगी खाऊ प्राणी. हा जो प्राणी आहे, हा प्राणी सुद्धा अंड घालतो जन्माला, म्हणजे अंड्याला अंड सुरुवातीला देतो आणि अंड दिल्याच्या नंतर तो बाळाला जन्म देतो, म्हणजे त्या अंड्यामधून त्याचं बाळ येतं. आणि हा सस्तन प्राणी आहे. ठीक आहे. आता गंमत बघा, इथे आपला पुस्तकातला भाग जो आहे ना, जो मला शिकवायचा उत्क्रांतीचा, तो थांबवतोय आणि तुम्हाला विष्णू दिसत आहेत. तर उत्क्रांतीमध्ये तुम्ही मगाशीच म्हटले ते देव वगैरे काही नाही, पण विष्णू कशी काय दाखवले तुम्ही? एक गंमत सांगायची. हिंदू धर्मामध्ये हे जे विष्णूचे अवतार आहेत, या विष्णूचे 10 अवतार आहेत ना, त्यातले सुरुवातीचे जे काही अवतार आहेत ना, ते अवतार आणि पृथ्वीवर झालेली सजीवांची उत्क्रांती ह्याच्यामध्ये थोडस साम्य आहे बरं का. हा, मी तुम्हाला हे म्हणत नाहीये की पुराण म्हणजे उत्क्रांतीचा सिद्धांत वगैरे, असं मी अजिबात सांगत नाहीये, पण थोडासा आपण अंदाज त्या दृष्टीने लावू शकतो. कसा ते बघा. विष्णू दशावतार, पहिले 5-6 अवतार आहे तेवढेच फक्त आपण बघणार, आपले तेवढेच महत्वाचे आहे. पहिला जो अवतार होता तो होता मत्स्य अवतार. सांगा मला, सगळ्यात पहिल्यांदा सजीवांची निर्मिती पाण्यात झाली, बरोबर. आता अपृष्ठवंशी पृष्ठवंशी आपण बाजूला ठेवूयात. मत्स्य सुरू आहे, हा सुरुवातीला पाण्यात मत्स्य, मत्स्य अवतार पहिला अवतार. हा विष्णूचा दुसरा अवतार, पाण्यानंतर जलचरच्या नंतर काय झालं, उभयचर, दोन्हीकडे वावरणारा, जमीन आणि पृथ्वीवर वावरणारे प्राणी ना. बघा बरं, दुसरा टप्पा, दुसरा अवतार कूर्म अवतार, कासव. दिसतंय का खाली तिथे, एका बाजूला देव, एका बाजूला दानव, तो मध्ये शेषनाग, तो पर्वत, आणि खाली कासव, विष्णूचा दुसरा अवतार. उभयचर आहे ना, जमिनीवर पण आणि पाण्यात पण. मग बघा, दुसऱ्या अवतारानुसार आता हा जो सजीव आहे पाण्यातला जलचर आहे, तो आता उभयचर झालेला आहे, कासव दुसरा अवतार, आणि आता तो भूचर व्हायला सुरुवात होती. नीट बघा, तिसरा अवतार वराह अवतार. मी तुम्हाला गोष्टी नाही सांगणार आहे पुराण कथेतल्या, कारण प्रत्येक गोष्टीला 1-1 तास लागेल. मी फक्त अवतार सांगतोय तुम्हाला, जो आपल्या उत्क्रांतीशी संबंधित आहे. आपल्याला काही लक्षात राहिल्याशी मतलब, तुम्ही कसंही शिकवा, बरोबर ना.
वराह अवतार. वराह म्हणजे काय लक्षात घ्या. वराहला तुम्हाला परिचित असणार किंवा ओळखीत असणारा जो शब्द आहे समानार्थी शब्द तो आहे डुक्कर. पण डुक्कर हा शब्द कसा बोलायलाही बरोबर वाटत नाही, ऐकायलाही बरोबर वाटत नाही आणि त्या देवाचा अवतार असल्यामुळे तर अजिबातच योग्य वाटत. कित्येक लोकांची श्रद्धा आहे, भावना आहे, त्यामुळे आपण वराह अवतार हा त्यातल्या त्यात सोपा असा वाईट वाटणारा अशा पद्धतीचा शब्द आपण वापरतो. पण बघा पहिला मत्स्य अवतार जलचर, मग उभयचर दोन्हीकडे राहणारा, जल आणि भूमी दोन्हीकडे राहणारा कूर्म अवतार कासव, मग वराह अवतार तिसरा अवतार. हा जो वराह अवतार आहे हा बघा हा पाण्यात नाही राहत, हा पूर्ण जमिनीवर पण नाही, हा चिखलाच्या भागात, हा दलदलीच्या भागात अशा ठिकाणी राहतो. जिथं डुक्कर असेल, जिथे बघा तुम्ही कधी पाहिलं असेल वातावरण त्या ठिकाणचं खराब असतं. अवतार म्हणून पाहताना वराह अवतार म्हणून जर पाहायचं झालं तर बघा तो आपण म्हणूया चिखलाची किंवा दलदलीच्या भागात आहे. म्हणजे पाणी सोडलं आता मागे, पाणी मागं सोडलं आता जमिनीकडे आलेलं आहे, पण अजून चिखलाच्या भागात आहे. पुढे जाऊयात हरकत नाही. पुढचा प्रकार चौथा अवतार नरसिंह अवतार. नराचा देह म्हणजे मानवाचा देह आणि सिंहाचा चेहरा, नरसिंह अवतार. बघा आता हा जो नरसिंह अवतार आहे या ठिकाणी हा अवतार आहे तो त्या पाण्यामधून बाहेर पडलेला आहे. आणि असा विचार करा सगळ्या प्रकारच्या सजीवांमध्ये होणारा बदल इथे दाखवला जातो. मगाशी तुम्हाला मी सांगितलं ना वेगवेगळ्या प्राण्यांच्या पायांची ताकद वाढत गेली, मग ते चार पायांचे प्राणी झाले, मग ते याच्यावर चढायला लागले झाडावर, मग ते वानर झाले, माकड झाले, मग ते उड्या मारायला लागले, मग त्यांनी पुढचे जे हात आहेत आपले ते त्यांचा पंखांमध्ये रूपांतर झालं, मग पक्षी झाले. हा तो सगळा चाललेला आहे. त्याचं एक उदाहरण म्हणून तुम्ही इथे वापरू शकता, याचा विचार करू शकता. आपल्या लक्षात ठेवायचं हा पुढचा म्हणजे मानव व्हायला सुरुवात झालीये. काही प्रमाणात वानर, जंगली प्राण्यांसोबत राहणारा मानव म्हणू शकतो. दोन्ही मिक्स आहे ना, एकत्र आहे. ची निर्मिती आहे. मानव मोठा नाही झालेला, निर्मिती आहे, सुरुवात आहे. ही बलिराजाची कथा आहे. ती काही तुम्हाला कथा सांगायला बसलो नाही. पण हा एक लहान मुलगा होता, छोटा मुलगा होता, म्हणजे मानवाची सुरुवात. त्याच्यानंतर परशुराम, हातामध्ये शस्त्र घेतलेला एक शक्तिमान मानव, तो राहायला जंगलामध्ये आहे, साधू पुरुष, जंगलात राहणारा माणूस, हातात शस्त्र आहे, ताकद आहे आणि पृथ्वीवर राज्य करण्याची ताकद असणारा हा माणूस आहे. आणि त्याच्यानंतर जंगलातून बाहेर पडत मानवी जीवन कसं असावं या दृष्टीने विचार करणारा, त्याचा आदर्श घालून देणारा मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखला जाणारा अवतार राम अवतार. आणि मग याच्यात पुढे विकास होतो आपण सगळेजण असं आपण म्हणूया. एक गंमत म्हणून आहे बरं का ही गोष्ट, लक्षात घ्या. त्या चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत आणि पुराण कथांमध्ये असणारा विष्णूच्या अवतारांचा हा सगळा क्रम, याच्यामध्ये योगायोगाने हे थोडंफार साम्य दिसून आलेलं आहे. ह्या दोघांचा एकमेकांशी वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही संबंध नाही. ठीक आहे. मग सर तुम्ही ते सगळं सांगितलं, ते आम्ही पहिला मानव सजीव कसा तयार झाला, मग तो पाण्यात कसा होता, जमिनीवर कसा आला, हवेत कसा उडाला,
सस्तन कसाला सगळं झालं, ते गाय म्हैस बैल ते सगळं झालं. माणूस कुठे आहे? माणूस कुठं आहे हेच आपण पाहणार आहे आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. आणि ते जे पुढचं लेक्चर आहे ते आहे मानव सदृश्य वानराविषयी. टाइम पण भरपूर झालाय, 50 मिनिटं झालेली आहेत. तर आपण एक काम करूयात, आपण इथे थांबूयात. आणि मानवाची जी पूर्ण वाटचाल आहे म्हणजे 4थ्या धड्याचा शेवटचा टप्पा आणि 5व्या धड्याची सुरुवात हे आपण पुढच्या लेक्चरला घेणार आहे. ठीक आहे. खर तर होता काही भाग, पण खूप वेळ झाला की ते डोक्यात बसायला थोडी अडचण येते. चलो, तर इथे आपण आता थांबूयात. मला एक सांगा, काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर किंवा काही बोलायचं असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता, बोलू शकता. एकटा देवानंद दिसतोय. ठीक आहे बाळा, ठीक आहे. आवडलं का बाळा लेक्चर? बदक चोचा. ओके, हा हा. बदक चोचा पहिल्यांदा आहे. परत थँक्यू आणि सर. ठीक. अरे लेक्चर आवडलं का बाळा? ठीक आहे, हरकत नाही. कारण विषय असा आहे की हे लेक्चर, ओके ओके, गुड बॉय गुड बॉय. हे लेक्चर आहे ते भविष्यामध्ये अनेक जण, कारण एकदाच रेकॉर्डिंग होणार आहे. परत परत रेकॉर्डिंग करावं लागेल अशा पद्धतीचे लेक्चर्स आपण घेत नाही, आपण एकदाच घेतो लेक्चर. हा, तू पहिल्यांदा पाहतोयस. हे लेक्चर मी आत्ता गॅरंटी देतो, हे सगळे लेक्चर हजारो लाखो विद्यार्थी पाहणार आहेत. त्याची मला आज गॅरंटी आहे. येस. चलो, बाय बाय. थांबूयात आपण इथे. कदाचित एक दोघं काही आणखी येऊनही गेले असतील, आपल्याला माहित नाहीये. चलो, गुड बाय.